3 ची गरज असताना 2 चेंडू मिस झाले होते बॅट्समन आणि एका बॉलवरती 1 ची गरज असताना चित्त्याच्या वेगाने 3 धावा धावून काढल्या आणि आपल्या टीमला मिळवलाय एक बहरदार विजय आणि थेट क्वालिफायच्या मॅच मध्ये प्रवेश दाखल केलाय. आणि त्याचबरोबर पाहायला गेले तर गेली 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेसाठी बक्षिसाचा वर्षा तुम्ही पाहत होता. आमची निश्चित बिरवाडी गावाची सरपंच आमची सन्माननीय आदरणीय भास्करजी मिंगाळ साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 असतील, त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 500 असतील, चौकार हॅट्रिकसाठी 300 असतील. ही दक्षता आपण देखील घ्यायची आहे. अगदी क्वालिफाय मॅच कोण दाखल होईल सुपर 4 मध्ये अगदी पाहायला गेले तर मेगा फायनल टी आपण पाहत आहे आणि कोण दाखल होईल सेमी फायनल मध्ये हे पाहण्यासाठी लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा करूया संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक शुभ स्वागत आणि जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना. स्टाकर एंडला तुम्ही पाहाल बॅट्समन शिवराम आणि नॉन स्टाकर एंडला सुभाष पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती इंटर झालेत गोलंदाज प्रदीप. ज्या प्रदीपनं आजच्या दिवसामध्ये फार मोठी अहंकारी गोलंदाजी केली आहे. टीम अगदी पेंडरगोल क्रिकेट संघासाठी तोच लेट्स टू द प्ले. सामन्याला सुरुवात. इट इज क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हा कुडपट्याचा होता. समोर खेळलीच फाईन झोनला कट केलं. एक सिंगल कॅरी झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यस यस इट इज पाहायला गेलं तर 2चा कॉलिंग इथे चांगल्या रीतीनं सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतो आणि 2 बॅटिंग करायला प्रधान पाडत संघाचा दापलक मात्र इथे केला जाईल. ओपन दापलकावरती 2 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. तितक्याच ताकदीच्या 2 संघ पाहायला मिळतात ज्या 2 टीमना आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गाची मनं जिंकल्यात ते म्हणजे हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली लढत आहे. 18 जर्सीमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज प्रदीपला ज्या प्रदीपनं आज कमालीची गोलंदाजी केली आहे पेंडरगोल टीमसाठी. फटका चांगला आहे. समोर खेळला आहे. डीप शॉर्ट कव्हर पॉईंट 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. या बॉलवरती अगदी देखील एकाच रन्सवरती ठामपणे इथे रोखलं गेलं आहे. या दोन्ही फलंदाजांना मिळाली एक सिंगल. दापलकावरती बदल होत असताना तब्बल 3 धावा दापलकावरती सेट होतील. भव्य दिव्य मान आणि सन्मान प्रियाची स्पर्धा. आजचा भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम. आजचा मेगा फायनल डे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि निश्चित भव्य दिव्य गोल मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. एक शहापूर विभागातील एक नामांकित मैदान तुम्हाला ही निश्चित मेंगाळपाडा या चषकामध्ये पाहायला मिळतंय. समोर कट केला होता. थेट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. 38 सर्कलच्या आतमध्ये मिळवली. पुन्हा एकदा या बॉलवरती एक सिंगल आणि या एक क्षमतेने दापलकावरती वाढ होत असताना तब्बल अगदी 4 धाबा दापलकावरती लागल्या जातील. 4 धाबा दापलकावरती जरूर सेट झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर 2 ओव्हरची मॅच आहे. क्वालिफायची मॅच आहे. बक्षीस पात्र ठरण्यासाठी लढत तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये एखादी विकेट मिळू शकेल का या ओव्हरमध्ये हे पाहणं फार गरजेचं असेल कारण विकेट येणं तितकीच इम्पॉर्टंट. लाईन शेक पंचांनी हात फैलावलेत. याचा अर्थ आताच्या स्थितीला अगदी उजव्या स्टंपच्या बाहेर चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. थेट स्पष्टपणे पंचांनी घोषित केला हा बॉल वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीने दापलकावरती तब्बल 5 धाबा लगवल्या जात आहेत. फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 2 संघ एकावरती एक हल्ला चढवला जात आहेत. कधी वाईड बॉल टाकला जातो, कधी ब्लास्ट केला जातो, कधी अगदी डॉट बॉल टाकला जातो. यावेळेला अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट गॅप सिलेक्शन फाईन झोनच्या आणि मिड विकेटच्या मधोमध लगावलाय. हा दर्जेदारीचा फटका नाही तर चटका पाहायला मिळतोय. लागलाय चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅट्समन शिवरामच्या बॅटमधून लगावला गेला आहे. हा दर्जेदारीचा फटका चौकार. बॅटिंग करत असताना टीम प्रधान पाडा संघ पोहोचेल 90. बक्षीस पात्र ठरण्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिंकेल तो आजच्या दिवसातील सिकंदर ठरेल. एका ट्रॉफीचा हकदार ठरेल आणि जिंकेल कोण हे मात्र पाहण्यासाठी लढत तुम्हाला पाहायला मिळते. समोर खेळले होते थेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडीशी पंबल झालीत आणि तब्बल या बॉलवरती 2 धाबा घेतल्या जातील. अगदी हे षटक थोडंसं मागं ठरलं गेलं असं म्हणायला हरकत नाही आहे कारण 2च ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जितक्या रन्स या मॅचमध्ये डिफेंडिंग दापलकावरती लगवल्या जातील तितका सामना मात्र पाहायला मजा येणार आहे कारण दोन्ही टीमनं आजच्या दिवसामध्ये एका बऱ्याच टीमला पराभवाच्या छायात पाठवले. यावेळेला काय होईल? चूक केली जाईल. चुकीचं रूपांतर चुकीला माफी नाही. लगावलाय
पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्राला हा दमदार चौकार. बॅटिंग करत असताना प्रधानपाडा संघ पोहोचला आहे आताच्या स्थितीला 15 या धापलकावरती. 15 धाबा सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये विचारपूर्वक मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर याच शैलीची रणनीती याही ओव्हरमध्ये राहिली तर जवळपास 30+ टार्गेट सहजासहजी सेट केलं जाईल. आणि एक षटक समाप्त झाल्यानंतर अर्थातच इनिंग ब्रेक्स झाल्यानंतर लगेच ज्या ज्या टीमना सुपर 4मध्ये एंटर झाली त्या त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. टीम संघर्ष एल्वन भुईशे संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम कांडीजावाडा संघाचे कॅप्टन, टीम ओमसा उंबरमाळी संघाचे कॅप्टन, या तिन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण हे षटक समाप्त झाल्यानंतर थेट टॉस बॉक्स कक्षामध्ये संपर्क करायचा आहे. आणि या दोन्ही टीमची अगदी पाहायला गेलं तर 12वे प्रतिनिधी आमच्याकडे आहेतच, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. बॅटर सुभाषला चकवलं गेलं, समोर लेंथ घेतली आणि त्यानंतर यशस्वी पद्धतीने टाकला डॉट बॉल. पुन्हा एकदा पुश केला, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. क्या होगा खाली या सध्याच्या घडीला पाहिलं तर अगदी ओव्हर कॉन्फिडन्स प्रोत्साहन दिलं होतं मीनी, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रोत्साहनाचं रूपांतर इथे अजून 2 रन्स मध्ये होत असताना पाहायला मिळतं आहे. 2 धावांमध्ये कन्वर्ट राहिले 2 बॅटर. धापलकावरती अगदी 17 धाबा लागत असताना कुठेतरी धावांपासून रोखायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम प्रधानपाडा टीमला, गोलंदाजी करणाऱ्या पेंडरगोल टीमला. समोर केलेला फटका चांगला, फंबल झालेत मैदानाच्या आतमध्ये. नशीब पदाने अगदी पाहायला गेलं तर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आले. तिसरीचा प्रयत्न, ओहो यावेळेला होईल का विकेटची चान्सेस? कॅरी शक्य झालं नाही. स्पष्टपणे नकार दिला पंचांनी. या बॉलवरती देखील 3 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आताच्या स्थितीला फार मोठ्या चुका करतात आणि या चुका अगदी पेंडरगोल टीमला महागड्या ठरतील असं म्हणायला हरकत नाहीये. कारण ज्यावेळेला आपल्या टीमच्या माध्यमातून चुका होतात त्यावेळेला आपला संघ कुठेतरी स्ट्रगल करायला सुरुवात करत असतो आणि त्याच चुकांचं इथे शैलेशन केले जात आहे गोलंदाजी करणाऱ्या पेंडरगोल टीमच्या माध्यमातून. कारण आताच्या घडीला सामना इम्पॉर्टंट आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. कारण जिंकलो तर एक ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहोत, पराभव झालो तर कुठेतरी निश्चित स्पर्धेतनं बाहेर पडणार आहोत, त्या देखील क्वालिफायच्या मॅचमधून. अगदी कोण जिंकेल, कारण अगदी मैदानाच्या आतमध्ये तब्बल चांगली रणनीती देखील आखली गेली धापलकावरती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेचला आहे क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, दुसरीचा कॉलिंग केलं, 2 धावेची धोक्याची घंटा. ओहो यस, डायू लाजवाब प्राणांची आहुती देत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना देखील माहिती आहे थेट बक्षीस पात्र ठरण्यासाठी लढत आहे आणि पंचांनी थेट तिसऱ्या पंचाची मागणी करत असताना पाहायला मिळाले. नॉट आउट. अगदी निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल 2 रन्स मिळतील आणि 2च्या मदतीने दापलकावरती वाढ होत असताना पाहायला मिळेल 22 धाबा दापलकावरती. या षटकातील पाहायला गेले तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, 7 रन्स खर्च केलेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिली, पडतो हवी तशी क्षेत्ररक्षकाची साथ ही मात्र या गोलंदाजाला लाभली नाही. कारण क्षेत्ररक्षकाला अगदी पाहायला गेलं तर साथ ही फार गरजेची असते गोलंदाजाला. आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह पेक्षा कव्हर ड्राईव्ह हा सेफ फटका पाहायला मिळतो आणि थेट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आली होती, फेकी चांगली राहिली, तत्पुरता 2 रन्स मिळवल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल शिल्लक घ्या, मोठा फटका येणार का, 30+ बरोबरी होईल का या बॉलवरती कळेल. कारण 24 धाबा पार्टिसिपेट दापलकावरती लगावला गेलात. इथून जर एखादा चौकार षटकार जरी आला तरी सुद्धा मॅचमध्ये दमखमपणे टार्गेट सेट करू शकेल प्रधानपाडा संघ. परंतु थोडंसं अगदी पाहायला गेलं तर निश्चित एनर्जी मात्र कमी झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटला, डगआउट मधून आवाज द्यायचा नाहीये. सध्याच्या घडीला मिसफिल्ड, मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका आणि सध्याच्या घडीला पहिलं सत्र होईल कंप्लीट. बॅटिंग करत असताना प्रधानपाडानं बनवल्यात तब्बल
28 आणि 29चा पाठलाग करत असताना पाहायला मिळणार आहे टीम पेंढरगोल क्रिकेट संघ. पांडुरंगजी बरोरा साहेब इथे उपस्थित, आमचे मालूजी बरोरा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या संध्याकाळच्या सदरामध्ये करूया हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. आणि या मैदानाच्या आतमध्ये एक चांगली दर्जाचा खेळ देखील पाहायला मिळतो. परंतु सध्याच्या घडीला महत्त्वपूर्ण केला गेला या लकी ड्रॉचा कार्यक्रम. 4 टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलमध्ये पाहायला गेलेल कोण कोणाच्या विरोधात भिडेल हे पाहण्यासाठी लकी ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. आणि या पहिली मॅच असेल टीम कांडीचा पाडा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळणारे संघर्ष 11 भुईशे संघ. लगेच केला जाईल नाणेफेकीचा कौल. जी मॅच असेल प्रेक्षक बरगाव अगदी सेमीफायनल नंबर 1 अगदी पाहिलं तर निश्चित सेमीफायनल नंबर 1 असेल. मैदानाच्या आतमध्ये जिंकल तो मेगा फायनलमध्ये दाखल होईल. आणि कॅमेरामॅन आपण लगेच फोकस करायचा आहे. आणि जशी मैदानाच्या आतमध्ये तब्बल 29 धावांचा पाठला करेल दुसऱ्या सदरमध्ये पेंढरगोल संघ, तसा मायक्रोफोनवरती आवाज जोडला जाईल. अगदी आमची साथी समालोचक आमचे विके दादा शेवाळी सर. यापुढे होणार सामना पाहायला मिळेल सेमीफायनल नंबर 1 टीम खांडीचा पाडा विपक्ष संघर्ष भविष्यात. जाऊया मॅच कडे. यामध्ये पहिला चेंडू नक्की हाफ ट्रॅकरचा बॉल इनसाइड आउट फटका पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते, दुसऱ्या कॉलिंग पाहायला मिळते. आणि बघता बघता 1 रन शॉर्ट रन पाहू शकाल. नक्कीच 1 रन शॉट पाहू शकाल. एकच धाव जुळली जाते. 29चा टार्गेट पाहू शकाल. 12 बॉल आणि 29चं टार्गेट पाहू शकाल. नक्कीच सेमीफायनल 1 पाहायला मिळेल. संघर्ष भविष्यात विपक्ष टीम खांडीचा बडा संघर्ष भविष्यात टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हर्टेड टीम खांडीचा बडा. दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. यातील विजय संघ विपक्ष फायटर ओमसाई उंबरमाळी. याला मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहू शकाल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळते. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने धावसिका पाहू शकाल. 2 या आकड्यावरती जाते. नक्कीच उपस्थित इथे मात्र नक्कीच मालू बरोबर यांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करतोय वस्त्र मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन प्रेमाचा प्रतीक देऊन सत्कार केला जाईल. याला मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळते. धावसिका पाहू शकाल 3. आतापर्यंत 1 चेंडू टाकून झालाय. 3 धावा आले धाव फलकावर. दरम्यान पुढे चेंडू गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज पुन्हा एकदा राजा तयार कमलाकर साठी. याला मध्ये आडवे बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फटका नाही तर चटका लागून चाललाय.
फिल्डरला कलाटणी देत चेंडू वन बाउन्स ऑन द रोप रन्स मिळतील 4 क्षेत्रबंद चावन याला 4 धावा 7 आकड्यावरती आता मात्र समीकरण असेल 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज 10 बॉल 22 धावांचे समीकरण पाहायला मिळत आहे पाहूया काय घडतंय काय बिघडतंय रफ अँड टफ काडीगडेकर महामुकाबला पाहायला मिळतोय हा कुंभमेळा उतरला आजच्या 4थ्या दिवसामध्ये ऑर्गनाइज बाय भैरवा स्पोर्ट्स मेंगालपाडा बिरवाडी आयोजित मेंगालपाडा चषक 2023-24 चा रणसंग्राम येऊन टेपला आजच्या शेवटच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यात संध्याकाळच्या सत्रामध्ये जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत 10 बॉल 22 चं समीकरण पाहायला मिळते तर नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय लॉफ्ट पाहायला मिळतोय चेंडू झालाय वन बाउन्स ऑन द रोप काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडूला कलाटणी देत कलात्मक स्ट्रोक मस्तक पे दस्तक देत चौकार 4 धावा लगातार 3 चेंडू 3 चौकार आले तर सरपंच मेंगाल साहेबांकडून 301 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल तिसरा आलाय 301 रुपये लागू झालाय आता मात्र फलंदाजाला ओहो क्या बात आहे इथे मात्र नक्कीच लगातार 3 चेंडू 3 चौकार ग्रुप ग्रामपंचायत बिरवडी ग्रामपंचायत आदरणीय सरपंच साहेब मेंगाल साहेब यांच्याकडून कॅश प्राइज आलेला 301 रुपया धावसंख्या पाहू शकाल ती 15 बिनगडी बाद 15 याला नक्की मोठा फटका खेळायचा होता प्रॉपर कनेक्शन जुळलं नाहीये चेंडूवाला निर्धाव लेट फंतेट आलाय हा चेंडू डॉट डॉट डिलिव्हरी पाहू शकाल धावसंख्या पाहू शकाल 15 आता मात्र शेवटचा बॉल असेल पाहूया हा चेंडू नक्कीच असेल इम्पॉर्टंट कारण पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे मैदान मात्र खचाखच भरताना पाहायला मिळतोय स्वर्गीय विठ्ठल दादा खाडे मैदान पाहायला मिळते बिरवाडीचा यावेळी मात्र ओव्हर द बॉल नेट नान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट हिटला जातोय चेंडू दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळतोय रवी लोबी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय यशस्वीरित्या आणि षटक क्रमांक झालाय दुसरा समाप्त 2 षटकाखेरीज धावसंख्या पाहायला मिळते ती 17 बिनगडीबाद 17 अशी धावसंख्या पाहायला मिळते टीम हरिओम पेंडरकोल या टीमची धावसंख्या पाहू शकाल 17 आता मात्र असेल समीकरण 6 बॉल 12 त्याचबरोबर नक्कीच बिरवाडी गावचे गोड व्यक्तिमत्व उद्योजक ज्यांच्याकडे पाहिलं जातं गजाननजी भेरे साहेबांचा शुभागमन झालाय वेलकम सर या स्पर्धेच्या वतीने आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात वेलकम मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थान बनवायचं आहे जाऊया मॅच कडे नक्की 6 बॉल 12 चं समीकरण पाहायला मिळत आहे 6 बॉल 12 शिवराम येतोय 6 बॉल 12 पाहूया कमलाकर आणि रवी लोबीची जोडी पाहू शकाल मैदानामध्ये कमलाकर लोबी आणि रवी लोबीची जोडी पाहू शकाल मैदानामध्ये 6 बॉल 12 दरम्यान नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतो इनसाइड आउट फटका पाहू शकाल क्षेत्ररक्षक आले तिकडे फक्त मिलियन फक्त एक सिंगल या एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे जाते 18 या आकड्यावरती बिनगडीबाद 18 अशी धावसंख्या पाहायला मिळते मित्रांनो बिनगडीबाद 18 अशी धावसंख्या पाहायला मिळते 5 गडीबाद 11 5 बॉल 11 समीकरण पाहू शकाल आता मात्र इथून मात्र कमलाकर लोबीला मात्र संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल परंतु मात्र नक्कीच प्रधान पाडा सुद्धा काही कमी नाहीये सकाळच्या सत्रापासून विचार केला जातो ह्या सुद्धा संघाने चांगलंसं पाहू शकाल योगदान दिलंय यावेळी नक्कीच आडवे बॅटे पाहू शकाल चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये दुसऱ्या धावासाठी प्रयत्न इथे मात्र नक्कीच सॅक्रिफाइस केली जाते 1+1 विकेट रवी लोबी बॅक टू पवेलियन न्यू बॅटर विठ्ठल खंडवी जातोय इनेट नंबर 2 वरती 3 वरती नक्की जाऊ शकतोय विठ्ठल खंडवी आता मात्र समीकरण असेल 4 बॉल 10 पाहू शकाल होईल का इथे चमत्कार मित्रांनो कारण नक्की चित्त थरारकासाठी सामोरली जाणी स्पर्धा पाहायला मिळते 4 बॉल 10 पुढे चेंडू पुण्यात गोलंदाज सुजा शिवराम याला मात्र फुरलानेचा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑफला एक सिंगल जुळली जाते दुसऱ्या धावसी पाहू शकाल ओहो क्या बात आहे 1+1 आणखीन एक विकेटचा पतन विठ्ठल आला तशा पावलांनी चालू झालाय
पाहू शकाल इन ॲट 4 नंबर वरती रमेश कातवारे जातोय. पाहू शकाल आता मात्र 3 बॉल 9 धावेंची गरज अजूनही जिंकण्यासाठी अजूनही हरिओम पेंडरगोल टीमला. आणि यापुढे होणार सामना एक मोठी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला धसाई विभागाला बिलॉंग करणारा संघ तर दुसऱ्या बाजूला अघई विभागाला बिलॉंग करणारा संघ. टीम खांडीचा पाडा विभागाच्या फाईट करताना पाहायला मिळेल. संघर्ष येईल भविष्यात सेमीफायनल नंबर 1 असेल नेक्स्ट मॅच. त्याच्यामध्ये नक्कीच दुसरी मॅच असेल याची विजय संघ विपक्ष ओमसाई उंबरमाळी ही नोंद घ्यायच्या सर्व संघांनी मित्रांनो. पाहूया क्वालिफायचा सामना पाहायला मिळतो. याच्यामध्ये जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल उंबरमाळी संघाची. पाहूया 3 बॉल 9 शिवराम याने सुद्धा हलवरित्या कट केलेला चेंडू एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडतंय. तिसऱ्या धावेची मला तर वाटतं नक्कीच गरज नव्हती परंतु मात्र विकेट जातीये. आता मात्र मधुकर लोबी जातोय बॅक टू पवेलियन. कमलाकर लोबी बॅक टू पवेलियन. झालाय 2 बॉल 7 काय पाहायला मिळतोय. क्वालिफायचा सामना कोण सेमीफायनलचा दरवाजा उघडणार हा बॉल मात्र नक्कीच करेल. याला मात्र मोठा फटका पाहू शकाल. फटका बसलाय क्षेत्रक्षकालाय होणार नाही चुकी. आता मात्र नक्कीच टीम मीटिंग नकोय. चला प्रधान पडा टीम मीटिंग नकोय अन्यथा 2 रनची पेनल्टी दिली जाईल. आता मात्र समीकरण असेल 1 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 7 1 बॉल 7 कोणाचे लागले वाट पाहू शकाल. शकाल 1 बॉल 7 इथे मात्र नक्की षटक क्रमांक झालाय. दुसरा समाप्त. इथे मात्र अभिनंदन टीम आजच्या दिवसातील क्वालिफाय झालेली टीम पाहायला मिळते आहे. प्रधान पाडा थेट सेमीफायनल मध्ये धडक मारते.